आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे डायरेक्ट ब्लाऊजवरून कटिंग, तर ती कटिंग अजिबात चांगली बसलेली नाही। म्हणजे बाकीचं ब्लाऊज सेम परफेक्ट आपल्या ब्लाऊजसारखंच बसलं आहे, पण जी कटोरी आहे ती एकदम असं ओढल्यासारखं किंवा दबल्यासारखं होत आहे। तर ते ब्लाऊज तुम्ही नक्की अशी कटिंग करू नका, कारण अजिबात चांगली बसत नाही। कारण कटोरी एकदम परफेक्ट बसली पाहिजे, तर ती आपण पेपर कटिंग करूनच बसते। अजून एक कटिंग आहे, पण तुम्हाला अस्तर ते जास्त लागतं, त्यासाठी ती पण मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे। आणि आपली रूटीनमधली तर ती तर आहेच आहे, पण डायरेक्ट ब्लाऊजवरून जर तुम्हाला कटिंग करायची असेल, वेळ वाचवायचा असेल, तर तुम्हाला अस्तर थोडंसं जास्त घ्यावं लागतं। कारण अस्तर जी कटोरी काढलेली आहे पुन्हा त्या अस्तरवर टाकून पुन्हा ती कटोरी काढावं लागती, तर ती एक पद्धत आहे। आणि जी कालचा व्हिडिओ टाकलेला आहे तो अजिबात कटोरी चांगली बसत नाही। शिवायला वगैरे सोपं आहे, कटिंगला सोपं आहे, पण म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, फक्त कटोरी। बाकी तर आपलं सेम असतंच, फक्त कटोरी मात्र चांगलं बसत नाही। तर ते ब्लाऊज शिवू नका। व्हिडिओ बनवून तेव्हा पण मी सांगितलेलं आहे, मी हे ट्रायल घेत आहे आणि ट्रायल बेसिसवरच मी ते ब्लाऊज शिवलेलं आहे। तर कटोरी अजिबात चांगली बसलेली नाही, तर तुम्ही ते शिवू नका प्लीज। तर आता हे आपण व्यवस्थित असं जोडून घेतलेलं आहे, सगळं करेक्ट, आपण सगळं सेम आपल्या जी कटोरी आहे तसंच आहे, पण फक्त ती कटोरी चांगली बसत नाही, त्याच्यासाठी ते ब्लाऊज, ती कटोरी, ती कटिंग शिवू नका, अजिबात बसलेले नाही चांगलं। तर आपण आता हे कटिंग मी तुम्हाला म्हणजे त्या ब्लाऊजची कटिंग केलेली आहे, ते कसं आपण टिच केलं आहे किंवा कसं फिटिंग केलं आहे हेच आपला दाखवण्याचा प्रयत्न होता। आणि एक व्हिडिओ पण टाकलेला आहे, मी ब्लाऊज घालून दाखवलेला आहे आणि तो शेवटी आहे, तर तो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपली नेहमीची फिटिंग आणि म्हणजे कटिंग आणि ही कटिंगमध्ये फरक आहे। कसं कोण जाणे, कसं देव जाणे काय यूट्यूबवर दाखवतात, पण ते नेमकं आपण जे खरं आहे तेच दाखवायला पाहिजे। कारण नवीन शिकणारे असतात, त्यांना प्रॉब्लेम येऊ नये, आणि हे मी फक्त ट्रायल बेसवर ही कटिंग करून पाहिली होती। तर तुम्ही अजिबात करू नका, आपलं नेहमीच पेपर कटिंग करूनच करा, म्हणजे कटोरी परफेक्ट येते। आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी वाढवता, हे कसं एकाच साईडला वाढून घ्यावी लागते। तर तुम्ही ट्राय करा, शिवू नका। आणि मी हे टिचिंग तुम्हाला मुद्दाम हे दाखवत आहे, तर आपण हे व्यवस्थित, बाकी काही नाही, फक्त कटोरी चांगली बसत नाही, असं वडल्यासारखं बसते, तर हे प्लीज शिवू नका। तर ही आहे आपली शिवण्याची पद्धत, पाहू शकता। या पद्धतीने आपण सगळं फिनिशिंग वगैरे देऊन आपण ब्लाऊज शिवलेला आहे, पण थोडंसं कटोरी असं वडल्यासारखं होतं, तर ते अजिबात शिवू नका। आणि आपल्या क्लासचा आजचा आहे 9वा दिवस, आज 9 दिवस आपले पूर्ण झालेले आहेत, आणि या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला, जेणेकरून मी ट्रायल घेतली होती त्याचाच व्हिडिओ बेस। तर तुम्ही नेमकं म्हणजे ज्यावेळेस आपण यूट्यूबवरून शिकतो त्यावेळेस म्हणजे आपल्या ओळखीची कटिंग किंवा आपल्या माहितीमधली कटिंग असेल तरच लोक, म्हणजे गिऱ्हाईकाचं वगैरे ब्लाऊज शिवा, तसं शिवू नका। कारण आपल्याला माहीत नसतं कशी बसती काय, आपण स्वतःवर तुम्ही ट्रायल करू शकता। तर मी माझ्या स्वतःच्या ब्लाऊजवरच ट्राय केलेला आहे, आणि बाकी सगळं मी म्हणजे आपल्या ह्याने शिवलेलं आहे, फक्त मात्र कटोरी चांगली बसत नाही। तर तुम्ही अजिबात शिवू नका, आपली नेहमीची जी कटिंग आहे तीच तुम्ही शिवा, जेणेकरून आपल्याला म्हणजे कटिंग पण सोपी जाईल आणि टिचिंग पण सोपी जाईल। तर तीच आपली मेथडच जुनीवाली ती फॉलो करा। आणि नवीन शिकणारे असतात त्यांना माहीत नसतं, कारण यूट्यूबवर व्हिडिओ येतात, पण जेणेकरून जे सत्य आहे तेच सांगायला पाहिजे, किंवा त्यांना माहीत असेल, त्यांची सवय असेल ते। तर आपली सवय अशी आहे की पेपरवर कटिंग काढून आपण पेपर म्हणजे कट करून व्यवस्थित असं हे कटिंग टिचिंग करत असतो, आणि आपल्याला आपल्या कटोरीची सवय असते, असंही असू शकतं।
जेणेकरून आपण आपली कटोरीच कट करून म्हणजे गिऱ्हाईकाच्या ब्लाऊजवर ट्राय करू नका, कारण बिघडण्याची शक्यता असते. कधी पण यूट्यूबवर पाहून आपण म्हणजे जी कटिंग नेहमी आपण पाहतो किंवा जी आपल्या म्हणजे पाहण्यामध्ये आहे किंवा आपण त्याचे कट करून ब्लाऊज शिवले असंच कटिंग करायचं. कारण आणि जर तुम्हाला जर एखादी आता ही मला कटिंग खूप आवडली होती, पण मी म्हणजे ट्राय केला माझ्या स्वतःच्या ब्लाऊजवर, तर मला ते ब्लाऊज म्हणजे कटोरी नाही चांगली वाटली. तर तुम्ही पण जे ट्राय करा ते स्वतःवरच करा, गिऱ्हाईकाच्या ब्लाऊजवर करू नका. कारण नुसता म्हणजे चांगली साडी असते, भारीची साडी, कार्यक्रम असतात, तर तसं न करता आपण स्वतःच्या ब्लाऊजवरच ट्राय करायचा, म्हणजे पुढच्या अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील. आता ह्या पायपिंग केलेले हे आपण पायपिंग करताना एकदम क्रॉसमध्ये हा कपडा घेतलेला आहे, त्याच्यामुळं गोल गोल नेहमी आपण समजून घ्यायचं की आपला जर कपडा क्रॉस नसेल तर पायपिंग अशी सरळ चालते, आणि क्रॉस जर असेल तर एकदम परफेक्ट असं गोल आकाराने म्हणजे पायपिंग तयार होते. तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा आणि तुमच्या ब्लाऊजमध्ये तुमचं ब्लाऊज छान असं फिनिशिंग येऊ द्या. कारण हे आपण पायपिंग खूपच व्यवस्थित असं सगळं म्हणजे व्यवस्थित कट करून वगैरे घेतलेलं आहे. एक्स्ट्राची मार्जिंग आहे ते आपण कट करून टाकलेली आहे. तर अशी ही आपली पायपिंगची पद्धत आहे. तुम्ही कसं लावता, जर ही पायपिंग तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लावू शकता, कारण खूप छान बसते पण, आणि जी आतली फिनिशिंग आहे ती खूप छान येते. त्यासाठी तुम्ही ही करू शकता, कारण जे चांगलं दिसतं तेच करायचं. कारण आपलं ब्लाऊज असेल तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, पण गिऱ्हाईकाच्या ब्लाऊजवर तुम्ही जर ट्रायल घेत असाल तर ते चूक आहे, जेणेकरून आपल्याला त्यामधलं काही माहीत नसतं आणि ते आपण गिऱ्हाईकाच्या ब्लाऊजवर अजिबात करायचं नाही. ही माझी फर्स्ट वेळ होती, पण मला ती कटिंग एवढी सोपी वाटली, त्यामुळं मी ट्राय केला आणि कटोरी बसली नाही. तर आपण ही पायपिंग व्यवस्थित असं आता आपण हे टंचन आहे ते काढून ठेवायचं आहे आणि आपलं नेहमीचं वापरायचं आहे. आणि हे छोटे छोटे कट्स द्यायचे. ज्यावेळेस तुम्ही पायपिंग लावता त्यावेळेस दुमडून घेताना त्रास होत नाही, व्यवस्थित दुमडलं जातं, त्यामुळंच हे असे कट्स द्यावं लागतात. पायपिंग वगैरे खूपच छान आलेली आहे, फिनिशिंग पण खूप छान आली, पण कटोरी नाही व्यवस्थित बसली. पाहू शकता किती छान अशी पायपिंग आपण तयार केलेली आहे, एकदम परफेक्ट. तर आता आपण शोल्डर व्यवस्थित असं जोडून घ्यायचे, आणि तुमचा गळा उतरत असेल तर तुम्हाला नेहमी गळ्याच्या ठिकाणी थोडंसं म्हणजे दाबून घ्यायचं आहे गळा, आणि खालचं कंबर आणि शोल्डर म्हणजे एकाच लाईनीमध्ये एकाच रेषेमध्ये पाहिजे. जर तुमचा समोरचा भाग जर कमी पडला तर नक्कीच तुमचं ब्लाऊज खाली खेचलं जातं आणि मागचा जो मोंढा आहे म्हणजे शोल्डर आहे ते समोर येतं. तर तुम्ही शक्यतो ते पाहू शकता, आपण एकदम परफेक्ट असं करण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपण कंबर मोजून घ्यायची आहे.
तर या पद्धतीने तुम्ही जोडून घ्यायचं आहे परफेक्ट. तर पहा आपण फिटिंग कशी करतोय. आणि या ब्लाऊजमध्ये बाकी कोणताच प्रॉब्लेम नाही, कारण आपण फिटिंग वगैरे एकदम परफेक्ट केलेली आहे. फक्त यामध्ये कटोरीचा प्रॉब्लेम आहे, कारण कटोरी असं घातल्यावर असं वडल्यासारखं दिसतं किंवा चपटं दिसतं. तर ट्राय करू नका. आता आपण जुन्या ब्लाऊजवरून मोंढा मोजून घ्यायचा आहे. आणि जिथं आपली जुन्या ब्लाऊजची शिलाई आहे तिथंच आपण कट द्यायचा आहे. आता पाहू शकता कंबर आपण म्हणजे व्यवस्थित मोजून घेतलेला आहे. आणि आपला गळा खोली आपण जवळजवळ 12 इंच आहे. ब्लाऊज खूप छान बसलेला आहे, फक्त कटोरीचा प्रॉब्लेम आहे. आणि आता आपण व्यवस्थित किती असं छाटून घ्यायचं म्हणजे चोळ वगैरे येत नाही. आता बाही पण आपल्याला जोडायची आहे आणि ती कमी जास्त झालेली आपण कट करून घ्यायची आहे, म्हणजे बाही कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित असं खालून सुद्धा म्हणजे जी आपण सरळ आपली लाईन यायला पाहिजे, म्हणजे सरळ टीप फिटिंगची ती आपली सरळ येते. या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्यात तर तर या पद्धतीने बाही जोडून घ्यायची आहे आपल्याला. आता आपण या साईडची बाही जोडून झालेली आहे आपली. आणि आपण अगोदरच कंबर व्यवस्थित असं माप करून घेतलेलं होतं. आता दंडघेर पाहून तीन शिलाई मारायची आहे. आता या साईडची बऱ्याच जणाला सरळ अशी फिटिंग येत नाही, त्याचे कारण पण खूप अनेक आहेत. तर आपण ही अशी परफेक्ट अशी ही फिटिंग केलेली आहे ब्लाऊजची. आणि कंबर, दंडघेर आणि मोंढा तुमचं एकाच लाईनमध्ये जर आलं
तर तुमचा नक्कीच ब्लाऊज परफेक्ट येतो, कुठे चोळ वगैरे येत नाही। तर ही ट्रिक तुम्हाला वापरायची आहे जेणेकरून तुमचं ब्लाऊज चांगलं यावं फिटिंगला, किंवा गिऱ्हाईकाचं शिवत असाल तर गिऱ्हाईकाचं सुद्धा ब्लाऊज चांगलं आलेलं पाहिजे। तर ते 4 गिऱ्हाईकाला आपल्याकडं पाठवून देतात। त्यासाठी गिऱ्हाईकाची सेवा करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होणार आहे। आता आपण हे पूर्ण मोजून घ्यायचं आहे। हे मशीनच्या आई करून घेणार आहोत आपण। व्यवस्थित असं आपण घेऊनच मशीनच्या आई करायचे, म्हणजे कमी जास्त होणार नाही, वेळ वाचतो आणि ब्लाऊजही छान बसतं असं। आता आपण लटकन तयार करणार आहोत। तीन बाय 3चे आपण 2 तुकडे घेतले होते। तर या पद्धतीने आपण लटकन तयार करून घेतलेले आहेत। व्यवस्थित 2दा-3दा असं फिरूनच म्हणजे दोरी निघणार नाही। पाहू शकता आपलं असं या पद्धतीने ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे। फिटिंग खूप छान आलेली आहे, पण ब्लाऊज कटोरी अजिबात बसलेली नाही। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत रहा। धन्यवाद। पाहू शकता आपण व्यवस्थित असं सगळं ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे। तर पाहू शकता या पद्धतीने आपलं आलेलं आहे, आणि तो समोर आहे तो असं चोळ दबल्यासारखं वाटते। दोरी न बांधता ब्लाऊज परफेक्ट गळा 12 इंच आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर